आपले पोलीस एखाद्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी खिशात ड्रग्सच्या पुड्या टाकतात. हा प्रश्न कदाचित आपल्या राज्याच्या पोलीस महासंचालकांना, राज्यभरातल्या पोलीस आयुक्तांना, पोलीस अधीक्षकांना, पोलीस निरीक्षकांना, एकूणच सगळ्या पोलिसांना खटकेल. मात्र हा प्रश्न जन्माला घातलाय तो एका पोलिसानंच, आणि त्या पोलिसाची पोलखोल केली आहे एका 18 वर्षांच्या तरुणानं. अंगावर खाकी वर्दी असताना, ऑन ड्युटी असताना तरुण आंदोलकांना धमकावणारा तो पोलीस आहे तरी कोण? आणि त्या पोलिसाच्या कारनाम्यामुळे विरोधकांनी सरकारवर कशा प्रकारे आरोपांची लाठी उगारली? बघूया आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. वापिस अगर किधर मिला नहीं तो फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा किसी में। अरे नहीं नहीं, हाँ, फिर गया क्या जिंदगी गया। नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब। तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। आंदोलकांना 50-50 ग्राम पावडर म्हणजेच ड्रग प्रकरणात अडकवण्याची धमकी देणारा हा आहे पवन सांगळे. महाशय मुंबईच्या सायन पोलीस ठाण्यातील चालक पदावर कार्यरत होते. तरुणांची जिंदगी बर्बाद करण्याची भाषा करणाऱ्या या पवन सांगळेचंच आयुष्य आता बर्बाद होण्याची वेळ आली आहे. कारण हा धमकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचं पोलीस दलातून निलंबन करण्यात आलंय. दिल्लीतल्या सोमवारच्या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात महाराष्ट्रात काल ठिकठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले. मुंबईच्या चेंबूरमध्ये देखील वेगवेगळ्या संघटनांच्या तरुणांनी एकत्र येत आंदोलन केलं. त्यातील काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलकांची धरपकड करून त्यांना पोलिसांच्या गाडीत ठेवलं असता चालक पवन सांगळेनं तरुणांना धमकवायला सुरुवात केली. कसम से घर पे। इधर वापिस अगर किधर मिला नहीं 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 तो नहीं, फिर मेरे साथ बेकार आदमी नहीं, बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं। मैं डायरेक्ट 50-50 ग्राम पाउडर डाल देगा किसी में। अरे नहीं नहीं हाँ, नहीं, फिर गया क्या जिंदगी गया। नो जामीन। वो तो सर वो तो और ही खराब। तुम लोग की वजह से हम लोग को तकलीफ है अभी। आम्ही पीसफुली फक्त सायलेंट मार्चवर आमचं जाणार तिथे. तर तो पोलिसवाला आम्हाला धमकी द्यायला लागला की जर तुम्ही इथे परत दिसले तर तुम्हाला 50 तुमच्या खिशामध्ये 50 ग्रामची जी पुडी असते पावडर म्हणजे ड्रग्स, ते माझ्या खिशामध्ये टाकून मला जेल करणार अशी मला धमकी आली त्याची. आता हे जे पोलीसवाले आहे जे प्रोटेस्टला कंट्रोल करण्यासाठी ते धमकी देत आहेत. व्हिडिओ व्हायरल झाला, सगळ्या नेत्यांच्या मोबाईल पर्यंत पोहोचला. उद्धव ठाकरेंसोबत पत्रकार परिषद घेताना राज ठाकरेंनी या व्हिडिओवरून पोलिसांवर आणि सरकारवर टीकेची काठी चालवायला सुरुवात केली. पोलीस त्यांना सांगतोय त्या मुलांना की परत या एरियात जर दिसलात तर खिशामध्ये तुमच्या काय 5 ग्रॅमची पावडर टाकीन, 50 ग्रॅमची पावडर टाकीन, बरं का. पोलिसांकडे आता पावडर पण नाही लागली. हे कुठचे काय चाललंय मला कळतच नाही. मला 50 खोक्यांवरनं 50 ग्रॅमवर कधी गेले कळलंच नाही. आता हे पण बघायला लागेल हे आमदार पण 50 ग्रॅमसाठी गेले का? ड्रग्स घेऊन फिरतात. पण त्यांना बडतर्फ करणं गरजेचं आहे, नाहीतर आम्ही त्याच्यावर पण आंदोलन करू, त्या पोलीस स्टेशनवर असेल किंवा कुठे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे भाई जगताप, नसीम खान आणि इतर नेत्यांच्या शिष्टमंडळासह पोलीस महासंचालक कार्यालयात धडकले. पोलीस महासंचालकांनी पवन सांगळेंवर योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिले. त्याच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली. मात्र ड्रग्ज रॅकेट दुसरं तिसरं कोणी नाही तर पोलीसच चालवतायत ही गोष्ट अधोरेखित करण्याचा प्रयत्न हर्षवर्धन सपकाळांनी केलाय. ड्रग्जचं जे रॅकेट आहे ते पोलिसांकरवीच चालतंय हे आजच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय. आणि पोलिसच ड्रग्जचा व्यापार कुठेतरी करत असावेत अशी शंका निर्माण झालेल्या व्हिडिओच्या अनुषंगानं देखील तात्काळ आपण त्या कर्मचाऱ्याला निलंबित करावी. आणि जो व्हिडिओ 50-50 ग्रॅमच्या पुड्या टाकण्याच्या अनुषंगानं जो दाखवलेला आहे त्या कर्मचाऱ्याची चौकशी ही सुरू झालेली आहे. एकूणच पोलीस दलाला अद्दल घडवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी सर्वपक्षीय नेत्यांना एक कल्पना सुचवली आहे. सगळ्या राजकीय पक्षांना असणारी विनंती करतोय की नोकरीला लागताना जे कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनचं मागितलं जातं तेच आपण असणारं सगळेजण निवेदन करू की यापुढे ज्याला कोणाला नोकरी लागली त्याला पोलीस स्टेशनमधनं कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आणायला सांगतात तोच रद्द करण्याची, म्हणजे जेणेकरून पोलीस जे असताना घाबरवतात की तुझं आयुष्य मी बर्बाद करेन, हे हत्यारच त्या पोलिसाकडून काढून घ्यायचं.
ड्रग्सची पुडी खिशात टाकायची आणि मुलांच्यावर खोटा आरोप करायचा आणि त्यांना त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, हे कृत्य पोलीस धमकी देऊन करू इच्छितात. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की पहिला म्हणजे अशा पोलिसांचा ताबडतोब बंदोबस्त करा. आणि मी विधानसभेमध्ये याची मागणी केलेली होती आणि ही शंकाही व्यक्त केलेली की पोलिसांचा ड्रग्सच्या कार्टेल बरोबर मोठा संबंध आहे. आंदोलक तरुणांना धमकावणारा पोलीस कॅमेऱ्यात कैद झालाय. त्यामुळे खाकीची अब्रू धुळीला नव्हे तर पावडरला मिळाली आहे. असा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, त्याची चौकशी चालली आहे, पण चौकशी सुरू असताना त्या पोलिसावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमधून काढण्यात आलेलं आहे आणि चौकशी चाललेली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची व्याप्ती फक्त आंदोलक तरुणांना धमकावण्यापुरती मर्यादित नाहीये, तर पावडर म्हणजे ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन खाकी वर्दीतल्या बंडखोरांनी आतापर्यंत कुणाकुणाचं आयुष्य बर्बाद केलं असेल. फाईल क्लोज करण्या एवढा हा विषय छोटा नाहीये, तर पोलीस ठाण्यातल्या ड्रग्ज माफियांचा पर्दाफाश करण्याचं आव्हान गृह खातं स्वतःकडे ठेवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांसमोर असणार आहे. राजू सोनावणे, एबीपी माझा, मुंबई.